UG 2026 पेपर लीक प्रकरणाचा CBIकडून पर्दाफाश. कोचिंग सेंटरचा मास्टरमाइंड केमिस्ट्री लेक्चररच निघाला सूत्रधार. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट UG 2026 पेपर लीक प्रकरणाचा CBIने अखेर पर्दाफाश केला आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोणताही मोठा संघटित सिंडिकेट नसून एक नामांकित केमिस्ट्री लेक्चर PV कुलकर्णी असल्याचे तपासात उघड झाले आहे. स्वतःचे कोचिंग सेंटर अव्वल बनवण्याच्या आणि श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी कुलकर्णीने देशपातळीवरील परीक्षेची अब्रू वेशीवर टांगली आहे. CBI सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राध्यापक PV कुलकर्णी यांनी आपली सहकारी मनीषा वाघमारे हिच्या मदतीने पुण्यातल्या स्वतःच्या घरावरच एक स्पेशल कोचिंग क्लास सुरू केला होता. या गुप्त क्लासमध्ये निवडक विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जायचा. नीट परीक्षेमध्ये येणारे मूळ प्रश्न, त्यांचे पर्याय आणि योग्य उत्तरे सविस्तर लिहून दिली. हे प्रश्न हुबेहूब पाठ करून घेण्यासाठी कुलकर्णीने विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून लाखो रुपयांची अव्वाच्या सव्वा फी वसूल केली होती. आपली कोचिंग इन्स्टिट्यूट सुपरहिट होणार या आनंदात कुलकर्णी होता. पण त्याच्याच क्लासमधील एका विद्यार्थ्याने स्वतःचे झालेले पैशांचे नुकसान भरून काढण्यासाठी एक भयंकर डोके लावले. त्याने कुलकर्णीने दिलेला तो गोपनीय पेपर सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर कोचिंग क्लासेस चालवणाऱ्यांना आणि मित्रांना पाठवून दिला. बघता बघता हा पेपर व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेकडो लोकांपर्यंत पोहोचला. सुरुवातीला अनेकांनी या पेपरला गांभीर्याने घेतले नाही. मात्र 3 मे 2026 रोजी जेव्हा प्रत्यक्ष नीट UGची परीक्षा झाली तेव्हा विद्यार्थ्यांनी वहीत लिहून ठेवलेले प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिका 100% मॅच झाली. त्यानंतर देशात पेपर लीकचा संशय बळावला आणि CBIने तपासाची सूत्रे हाती घेतली. CBIने PV कुलकर्णी, मनीषा वाघमारे आणि संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? पेपर NTA मधून कसा बाहेर आला याचा तपास सुरू आहे. लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. NTA कडून परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून फेर परीक्षेची मागणी जोर धरू लागली आहे. वृत्तसंकलन निवासी संपादक किरण शेजवळ, उल्हासनगर.